आणि म्हणून मी तर नेहमी असं म्हणतो की समजा जर सगळ्या वकिलांचं एक आपण समजा मतदान घेतलं कुठल्याही कारणाकरता, तर मी तुम्हाला सांगतो 2/3 नाही 3/4 मेजॉरिटी ही गवई साहेबांना मिळेल. त्यांनी हायकोर्टाचा जज म्हणून देखील सातत्याने हायकोर्टाचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, वकिलांच्या समस्या असतील, वकिलांकरताही आपलं हक्काचं घर कुठलं तर ते गवई साहेब, वकील संघटनांना काही असलं तर गवई साहेब. त्यामुळे एक प्रकारे न्यायालय आणि सरकार आणि वकील यांच्यातल्या दुव्याचं काम हे सातत्याने त्यांनी केलं. आणि हे सगळं करताना कमीत कमी ज्युडिशियल ऑर्डर्स, कधी फार ज्युडिशियल ऑर्डर द्यायच्या नाहीत, समन्वयाने काम झालं पाहिजे, चर्चेने काम झालं पाहिजे, असा प्रयत्न सातत्याने त्यांनी केला. आणि दुसरं मी एक बघितलं की आता गेले अनेक वर्ष आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सुप्रीम कोर्टमध्ये गवई साहेब काम करतायत, पण सुप्रीम कोर्टमध्ये काम करत असताना एकही शनिवार रविवार ते दिल्लीमध्ये नाहीत. प्रत्येक शनिवार रविवारी गवई साहेब देशभरातल्या कुठल्या तरी कोर्टामध्ये, कुठल्या तरी वकिलांच्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये, कुठेतरी लेक्चर देण्याकरता त्या ठिकाणी फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. कधीही त्यांनी सुट्टी घेतली आहे असं पाहायलाच मिळालेलं नाही. आणि म्हणूनच खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची शपथ आणि त्या शपथेकरता अक्षरशः येणाऱ्यांची मारामारी अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण देशभरातनं इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांना माहिती होतं की एवढे पासेसही मिळू शकत नाही, पण गवई साहेबांची शपथ आहे हा विचार करून देशभरातले लोक, वकील हे त्या ठिकाणी केवळ वकील नाही तर वेगवेगळ्या वॉक ऑफ लाईफचे लोक हे त्या ठिकाणी हजर झालेले. आम्हाला अनेक लोक सांगतात की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बघितले नाहीत, कारण त्यांनी कधीही संबंध सोडले नाहीत. त्यांच्या ज्युडिशियल कामावर त्यांच्या संबंधाचं कधी प्रेशर आलं नाही. गवई साहेब हे संबंधातनं तुमच्यासोबत चहा पितील, परंतु ज्यावेळेस एखादी केस असेल आणि त्या केसमध्ये जर बाजू घ्यायची असेल तर ते न्यायाचीच बाजू घेतील. आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य किंवा मोठ्यातल्या मोठ्या माणसांना भेटताना कधीही गवई साहेबांच्या वागणुकीमध्ये आपल्याला बदलच दिसत नाही. ते सारख्याच पद्धतीनं त्यांना भेटताना आपल्याला दिसतात. हे खरं म्हणजे त्यांच्या स्वभावाचं महत्त्व आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे दादासाहेब गवईंनी आपल्या नागपूरची दीक्षाभूमी जी आहे ती घडवली. आज जे काही स्वरूप दीक्षाभूमीचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याच्या पाठीमागे दादासाहेब गवई आहेत. खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धम्मदीक्षा घेतली त्यावेळेस दादासाहेब गवई आणि अनेक लोकांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ते सगळं कार्य उभं केलं. आणि मग हे स्मारक उभं राहिलं पाहिजे या दृष्टीनं ते काम दादासाहेबांनी केलं. पण नंतरच्या काळामध्ये दादासाहेबांनंतर या दीक्षाभूमीचं सगळं नीट चाललं पाहिजे, तिथे योग्य व्यवस्था राहिल्या पाहिजेत, कॉलेज जे काही त्या ठिकाणी आहे ते चांगल्या प्रकारे चाललं पाहिजे, याकडे गवई साहेबांनी नेहमी विशेष लक्ष ठेवलं. ते स्वतः समितीवर नसले तरी देखील सगळं काम हे योग्य प्रकारे झालं पाहिजे, कुठेही कमतरता येऊ नये अशा प्रकारचं लक्ष ते ठेवतात. त्यातल्या छोट्या गोष्टीकडे ते लक्ष ठेवतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट ही ध्येयासारखी बाळगायची अशा प्रकारे गवई साहेबांनी आपल्या जीवनामध्ये नेहमीच मार्गक्रमण केलेलं आहे. खरं म्हणजे अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगता येतील, कारण ते विदर्भातले आहेत. अनेक वर्ष आम्ही त्यांना जवळून बघितलेलं आहे, आपल्यापैकी अनेकांनी बघितलेलं आहे. इथे बसलेल्या अनेकांजवळ अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, कारण ज्यांच्याशी त्यांचा संबंध आहे त्या प्रत्येकाला एखादा ना एखाद असा अनुभव आहे की त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या मोठेपणाचा, त्यांच्या मनाच्या मोठेपणाचा. पण मला असं वाटतं की निश्चितपणे आज त्यांचंही भाषण आपल्याला ऐकायचं आहे आणि त्यापेक्षा ते संविधानावर आज आपल्याला या ठिकाणी भाषण देणार आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ते ऐकण्याची निश्चितपणे उत्कंठा या ठिकाणी आहे. म्हणून मी फार का बोलणार नाही, पण मला विश्वास आहे की जो काळ गवई साहेबांना चीफ जस्टिस म्हणून मिळालेला आहे त्या काळाला त्याचा उपयोग ते अशा प्रकारे करतील की ज्या दिवशी चीफ जस्टिसचं पद हे गवई साहेब सोडतील त्या दिवशी एक इतिहास त्यांनी निर्माण केलेला असेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि
एक अतिशय सामान्य माणूस कसा असामान्य होऊ शकतो हे गवई साहेबांनी दाखवून दिलं. मगाशी उल्लेख झाला की नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायचं, 7वीपर्यंत इंग्लिशचा गंध नव्हता. 7वीमध्ये जेव्हा इंग्रजी आलं त्यावेळेस मातोश्री कमलताईंना असं वाटलं की आता काय होईल, हे पास होतील की नाही, पण ते पहिल्या क्रमांकाने पास झाले. त्यामुळे सगळ्या गोष्टी ते ॲक्वायर करत गेले. म्हणजे अगदी ज्यावेळेस मध्ये काही काळ असा होता की दादासाहेबांना